नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर आज मी तुम्हाला होळीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. वाचूनच दाखवणार आहे. तर ऐका. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते. परंतु भारतीय डायस्पोराद्वारे आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे. होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याच्या शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते. हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी पौर्णिमेचा दिवस चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो. फाल्गुन पौर्णिमेच्या या दिवशी होणारा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगांचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत. होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात. आता मी तुम्हाला विविध प्रांतातील नावे सांगते. या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फाल्गुन, फुलदाया, कामदहन, दोला यात्रा अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सवसुद्धा म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते. देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र यांनी या सणाला सुग्रीश्रम असे नाव दिले आहे. यातूनच शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. आता थोडंसं रंगपंचमीबद्दल सांगते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात आणि काही तर मी आता हे इथेच संपवत आहे होळीचं. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.